साखरपुड्याच्या कार्यक्रमात सोन्यावर डल्ला मारणारी टोळी गजाआड, 17 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. नमस्कार, आपण पाहत आहात महाराष्ट्र जनता न्यूज. अहिल्यानगरमधील कोतवाली पोलिसांनी एका आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला असून साखरपुड्याच्या कार्यक्रमातून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला मध्य प्रदेशातून ताब्यात घेतले. दिनांक 3 मे रोजी केडगाव येथील एका मंगल कार्यालयात साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू असताना फिर्यादी सिंधू महेश माने यांची दागिन्यांनी भरलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. या पिशवीत 16 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 17,33,000 रुपयांचा मुद्देमाल होता. घटनेचे गांभीर्य ओळखून कोतवाली पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि CCTV फुटेजच्या आधारे तपास केला. तपासादरम्यान ही चोरी एका विधिसंघर्षित बालकाने आणि साथीदारांनी केल्याचं समजलं. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील कडिया सांसी येथील ही टोळी आहे. कोतवाली पोलिसांनी थेट मध्य प्रदेश गाठून अत्यंत दुर्गम आणि संवेदनशील भागातून आरोपीला शिताफीने अटक केली आहे. पोलिसांनी चोरीला गेलेले सर्व 16 तोळे दागिने आणि 25,000 रुपयांची रोकड असा एकूण मुद्देमाल हस्तगत केला आहे. ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कुणाल सपकाळे, प्रवीण पाटील, गणेश देशमुख, दळवी, बोरगे दौंड, साबीर शेख, वर्षा पंडित, सूरज कदम, दीपक रोहकले, अतुल काजळे यांच्यासह मध्य प्रदेश बोडा पोलीस ठाण्याचे देवेंद्र सिंह राजपूत यांच्यासह पथकाने केली आहे. प्रतिनिधीसह महाराष्ट्र जनता न्यूज, अहिल्यानगर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. क्षणोक्षणी अपडेट, सत्याचा निर्भीड शोध. राजकारण असो वा समाजकारण, शेती असो वा सामान्य माणसाचे प्रश्न, वा असो क्राईम रिपोर्ट, प्रत्येक बातमीचा अचूक वेध. ताज्या बातम्या आपल्यासाठी. पाहत रहा महाराष्ट्र जनता न्यूज. महाराष्ट्र जनता न्यूज, नंबर 1 चॅनल. आजच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.